क्रिकेट रसिक हो नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं पिंपरी चिंचवड चॅनेलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. अखेर IPL 2026च्या अंतिम सामन्यात खेळणारे दोन संघ कोण या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. जे संघ अंक तालिकेत प्रथम 2 क्रमांकावर होते तेच दोन संघ अंतिम सामन्यात जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. होय, रॉयल चॅलेंजर बंगलोर्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांनी एकदा विजेतेपद जिंकलेलं आहे. रॉयल चॅलेंजर बंगलोर्सनी 17 वर्षाचा वनवास संपल्यानंतर मागच्या वर्षी जेतेपद मिळवलं होतं. तर गुजरात टायटनने पदार्पणात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली IPLचा झळाळता चषक जिंकला होता. तेच दोन संघ दुसऱ्या जेतेपदासाठी उद्या अहमदाबाद येथे लढणार आहेत. कालच्या सामन्यात करो मरो अशी दोन्ही संघासाठी स्थिती होती. गुजरात टायटन्सला दुसरी संधी असली तरी हरले असते तर ती अखेरची संधी ठरली असते. त्यामुळे दोन्ही संघासाठी डू ऑर डाय अशी परिस्थिती होती. आणि या महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये दोन्ही गोष्टी त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत बऱ्यापैकी सातत्य ठेवलं होतं. काल मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जरे पाठोपाठ बाद झाले आणि हा निर्णय चुकला की काय असं वाटायला लागलं. मात्र याच वेळी रियान परागने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने अष्टपैलू रवींद्र जडेजाला 5व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं आणि या संपूर्ण स्पर्धेत तोडफोड करणाऱ्या स्फोटक फलंदाजी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने काल आपल्या कारकीर्दीत प्रथमच आपल्या बॅटला लगाम घालत संघाचं हित पाहत थोडी सामंजस्य दाखवत, थोडी प्रगल्भता दाखवत फलंदाजी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नवल वाटेल, काल वैभव सूर्यवंशीने 31 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गंमत या गोष्टीचं आहे की 31 चेंडूतलं अर्धशतक म्हणे त्याचं या स्पर्धेतलं सर्वात स्लो अर्धशतक होतं. तुम्हाला खरं तर नवल वाटेल, आम्ही त्या पिढीतले ज्या पिढीत 100 चेंडूत 35 धावा जरी केल्या तरी संघासाठी हितकारक मानलं जायचं. आज 35 चेंडूत 100हून अधिक धावा होतात. क्रिकेटचा हा महिमा आहे. IPLचा हा महिमा आहे. पण ज्या वैभव सूर्यवंशीला तोडफोड फलंदाजीसाठी अवघ्या 2 वर्षात क्रिकेट विश्व त्याच्या प्रेमात पडलं. मोठमोठ्या समालोचकांपासून ते मोठमोठ्या क्रिकेटपटूपर्यंत त्याचे सर्व कायर दिवाणी फॅन झालेत. त्या वैभव सूर्यवंशीने काल अत्यंत प्रगल्भता दाखवत मी वेळ आली तर संघाच्या हितासाठी संयमी फलंदाजी करू शकतो याचं त्यांनी अत्यंत सुंदर असं उदाहरण दाखवत अजय जडेजासोबत भागीदारी फुलवली. सगळं काही चांगलं चाललं की नशीब काहीतरी त्याला दृष्ट लागते असं म्हटलं जातं. काल असंच झालं. रवींद्र जडेजाला अचानक क्रॅम्प आला. त्याला काहीतरी वेदना व्हायला लागल्या. त्याला नाईलाजाने मैदान सोडावं लागलं. यानंतर रियान पराग, जोफ्रा आर्चर हे बाद झाले आणि राजस्थान रॉयल्सची 5 बाद 119 अशी धावसंख्या झाली. यावेळेस राजस्थान रॉयल्स संकटात आहे. गुजरात टायटन्स यांना 150 ते 160 मध्येच गुंडाळलं आणि आरामात जिंकेल असं वाटत होतं. मात्र पुन्हा रवींद्र जडेजा आपल्या वेदनावर मात करत आपल्या वेदना संघाच्या हितासाठी त्यांनी विसरला आणि वैभव सूर्यवंशीसोबत त्यांनी अत्यंत सुंदर अशी भागीदारी करत संघाला 200 धावाचं लक्ष्य गाठून दिलं. काल वैभव सूर्यवंशीने अत्यंत सुंदर संघासाठी उपयुक्त आणि त्याच्या कारकिर्दीतली एक अत्यंत प्रगल्भ आणि अविस्मरणीय अशी खेळी केली. खरं तर त्याला काल सुद्धा शतक करण्याची संधी होती. काल सुद्धा तो त्याच पद्धतीने बाद झाला जसं तो 29 धावावर असताना किंवा 29 चेंडूवर शतक करण्याचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर असताना बाद झाला होता. अगदी तशाच पद्धतीने त्याच जागेला तो बाद झाला. क्रिकेट तुम्हाला खरोखर खूप काही शिकवत असतं प्रत्येक सामन्यागाने. म्हणूनच तेंडुलकर सारखा खेळाडू 463हून अधिक सामने खेळल्यानंतरही
प्रत्येक सामन्याला नवीन सामना किंवा माझा हा पहिला सामना असं समजून खेळायचा आणि तेच खेळाडू खऱ्या अर्थाने विक्रमादित्य होतात. वैभव सूर्यवंशीसाठी संपूर्ण आयुष्य पडलंय. या स्पर्धेत तर त्याने आपला ठसा अगदी खणखणीतरित्या आपलं नाणं वाजवलंय, त्याने आपला ठसा उमटवलाय. जगभरात त्याचं नाव झालंय आणि मला खात्री आहे की IPL मधलं कायमस्वरूपी एक झगमगाटातलं तारांकित नाव असणार आहे ते वैभव सूर्यवंशी. अनेक T20 फॉर्मॅटमधले IPLच्या आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा अनेक विक्रम त्याच्या नावावर होतील, याच्याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. काल सुद्धा त्याचं शतक हुकलं. शतक हुकणं खरं तर गावस्कर सर सुनील गावस्कर नेहमी म्हणतात की जेव्हा तुम्ही निवृत्त होता तेव्हा तुमच्या नावासमोर शतके किती, अर्धशतके किती हेच उल्लेख असतो. तुम्ही 90 ते 99 किती वेळेस बाद झाले याला इतिहासात किंवा तुमच्या कामगिरीच्या रेकॉर्ड बुकमध्ये तेवढं महत्त्व नसतं. अर्थात वैभव सूर्यवंशी हा त्या पिढीचा शिलेदार आहे जिथं वैयक्तिक विक्रमापेक्षा संघ हित पाहिलं जातं. अर्थात काल त्यांनी वैयक्तिक विक्रमाकडे लक्ष दिलं असतं तर कोणालाही वाईट वाटलं नसतं, कारण त्याचं शतक होणं त्याच्यासाठी, संघासाठी आणि त्याच्या भावी कारकिर्दीसाठीही गरजेचं होतं आणि तशी काही अगदीच हलाखीची परिस्थिती नव्हती. मात्र वैभव सूर्यवंशी यातून नक्कीच धडा घेऊन यापुढे आपलं क्रिकेट करिअर जेव्हा तो उंचीवर नेईल तेव्हा त्या गोष्टीवर नक्कीच विचार करेल. अर्थात राजस्थान रॉयल्सचा IPL 2026चा प्रवास काल गुजरात टायटन्सने थांबवला. मुळात आपल्या 20 षटकाचा निर्धारित खेळ जेव्हा राजस्थान रॉयल्सने केला तेव्हा त्यांच्या नावापुढे 214चं बऱ्यापैकी आव्हानात्मक त्यांनी धावसंख्या आपल्या नावापुढे लावली होती. प्ले ऑफमध्ये आजतागत कुठल्याही संघाने 214 धावाचं लक्ष ओलांडण्यात यश मिळवलं नव्हतं. त्यामुळे ही धावसंख्या पुरेशी होती. जोफ्रा आर्चर, रवींद्र जडेजा सारखे गोलंदाज त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना आणखीन चान्स होता असं वाटत होतं. मात्र भारतीय क्रिकेटचं प्रिन्स, भले तो आत्ता T20च्या फॉर्मॅटमध्ये प्लेइंग 11मध्ये नसेल, पण तोच उद्याचा नक्कीच कर्णधार असेल असं ज्याच्याबद्दल खात्रीपूर्वक म्हटलं जातं. त्या शुभमन गिलने साई सुदर्शनच्या साथीने अत्यंत सुंदर, सुरेख आणि आक्रमक आणि त्याचसोबत आश्वासक सलामी भागीदारी करून दिली. आधी 50, मग 100 आणि बोलता बोलता 11.4 षटकात 147 धावांची त्यांनी सलामी भागीदारी करून दिली आणि तिथंच गुजरात टायटन्स फायनलमध्ये जाणार हे अधोरेखित झालं. साई सुदर्शनने सुद्धा या संपूर्ण स्पर्धेत सातत्याने आश्वासक फलंदाजी केली. कालही त्याने आपलं वैयक्तिक अर्धशतक केलं, मात्र तो अत्यंत दुर्दैवीरित्या बाद झाला. काल तो बाद झाल्यानंतर समालोचन कक्षातून असं सांगण्यात आलं गेलं की त्याची खेळताना लिफ्ट, जी बॅक लिफ्ट असल्यामुळे तो हात वर जातो आणि ती बॅट त्याच्या हातून उसळून स्टंपवर पडते. तो सुद्धा युवाचा आहे, तो सुद्धा प्रतिभावंत खेळाडू आहे. नुकतीच त्याची अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघासोबत गौतम गंभीर सारखा अभ्यासू कोच असल्याने तो नक्कीच या गोष्टीवर लक्ष देऊन या तांत्रिक चुकावर मात करून त्याला 2 गोष्टी उपदेशाच्या सांगल. पण साई सुदर्शन सुद्धा सुंदर खेळत असताना त्याची खेळीचा असा दुर्दैवी अंत झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या गोटात जरी काहीसं आनंदाचं वातावरण असलं तरी गुजरातच्या गोटात अजिबात काळजीचं कारण नव्हतं. कारण भारतीय संघाचं प्रिन्स आणि ज्याने या स्पर्धेत आपल्या कर्णधार पदासोबतच फलंदाजीने सुद्धा टीकाकारांना बऱ्यापैकी उत्तर दिले आहे, तो शुभमन गिल सुंदर खेळत होता. बघता बघता त्यांनी आपलं IPL करिअरमधलं 5वं शतक पूर्ण केलं आणि आम्ही रॉयल चॅलेंजर्स बरोबर आम्हीच लढणार आहोत असा जणू त्यांनी संदेश राजस्थान रॉयल्सला देतानाच RCBला सांगितलं की बी प्रिपेअर्ड, वी आर कमिंग टू फाईट विथ यू ऑन संडे. संघाच्या अगदीच विजया समीप आला असतानाच शुभमन गिल बाद झाला. खरं तर आमच्यावर कायम क्रिकेटचा जो काही अभ्यास असेल तर आम्ही मोठ्या मोठ्या कॉमेंटेटर्स ऐकल्यामुळे त्यांचा विचारांचा आमच्यावर पकडायस. गावस्कर नेहमी म्हणतात की तुमच्या शतका इतकंच तुम्ही संघाला विजयी करून
तंबूत नाबाद परत जातात, ते त्या खेळीचं महत्त्व अभूतपूर्व असतं. काल शुभमन गिलला तशी संधी होती, मात्र तो दुर्दैवाने ती पूर्ण नाही करू शकला. पण त्यांनी त्याचं काम पूर्ण केलं होतं. उरलेलं काम बटलर आणि राहुल तेवातीया यांनी अत्यंत जोशात, थाटात, दिमाखात पूर्ण केलं आणि तब्बल 7 गडी राखून राजस्थान रॉयल्सचा रॉयल पराभव क्वालिफायर 2 मध्ये समाप्त करत अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये आम्ही प्रवेश करत आहोत, असं क्रिकेट विश्वाला, IPLच्या क्रिकेट चाहत्यांना आनंदाने, जोशाने, स्फूर्तीने सांगितलं. हा व्हिडिओ येईपर्यंत प्रॉबेबली उद्याचा सामना सुरू होईल किंवा कदाचित मी प्रयत्न करेल की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आजच पोहोचावा. पण उद्या अहमदाबाद इथे रॉयल चॅलेंज बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना होईल. यात जो संघ जिंकेल तो दुसऱ्यांदा IPLचा विजेता होईल. त्यामुळे 2026च्या 18व्या पर्वात नवीन विजेता नसेल. जो कोणी विजेता असेल तो या आधीचाही विजेता झाला असेल. या दृष्टीने या सामन्यानंतर IPL 2026चं कवित्व संपल. कधी काळी जगभरातले विविध खेळाडू एका संघाच्या एका जर्सीखाली आणले जाऊन खेळवल्या जाण्याच्या प्रयोगाला आज बोलता बोलता 18 वर्ष होऊन गेले. जगातली सर्वात श्रीमंत ही स्पर्धा मानली जाते आणि निश्चित याचं क्रेडिट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला जातं, ललित मोदीला जातं. आजच्या काळात जहाँ पैसा ही सब कुछ है, या काळात विविध देशातली, विविध भाषाची, विविध प्रांतातली लोक एका संघात खेळतात, लॉयल राहतात. खरं तर लॉयल्टी हा शब्दच आता आजच्या काळात उरला नाही. पण महेंद्रसिंग धोनी, तुमचा विराट कोहली, रोहित शर्मा ही अशी काही नावं आहेत की ज्यांनी आपलं IPLची करिअरमध्ये एका संघासोबत एकनिष्ठता राखली, कटाक्षाने पाळली. हे उदाहरण खरोखरच IPL स्पर्धेसाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आजच्या काळात लॉयल्टी नाही असं म्हणणाऱ्यासाठी एक झणझणीत डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण आहे. एकूणच IPL स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात आमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न करा. तुमच्या सूचनाचा, तुमच्या प्रतिक्रियाचा मला नेहमीच म्हणजे उत्कंठा असते. आता हळूहळू आपल्या व्हिडिओला छान लाईक्स मिळत आहेत, व्ह्यूज मिळत आहेत, 1000च्या वर व्ह्यूज जातात. हे सगळं श्रेय तुमचं आहे, याच्यात माझा काहीही वाटा नाही. तुम्ही माझ्या बाळ सुलभ वाकोड्या शब्दाला जणू क्रिकेट पंडिताची भाषा असल्यासारखं प्रतिसाद देतात. खरं तर याबद्दल फक्त कृतज्ञता व्यक्त करणं याशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही. ते मी मनोभावे करतो. या IPL बद्दल, IPLने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. उद्याच्या सामन्यात कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटतं? मी आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत माझे जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले तर मी पहिल्यापासून म्हणत होतो की RCB, राजस्थान रॉयल, पंजाब, सनरायझर हैदराबाद हे 4 संघ पहिले 4 मध्ये असतील. माझा अंदाज बरा आहे की खरा ठरला. फक्त पंजाब किंग्ज 11च्या बाबतीतला माझा अंदाज चुकला. पंजाब 11 चौथा असेल असं मला वाटलं होतं, पण तसं झालं नाही. अर्थात मी नेहमी सांगतो की मी काही ज्योतिष नाही, मला ते प्रकार आवडत नाही, त्याच्यावर माझा विश्वास नाही. पण मला असं वाटतं उद्या अहमदाबादच्या नरेंद्रभाई मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन जिंकेल. याला हे असं म्हणण्यामागं कारण एवढंच आहे की ते त्यांचं होम ग्राउंड आहे, त्यांना त्या ग्राउंडचा पूर्णपणे अनुभव आहे आणि शुभमन गिल, साई सुदर्शनसह त्यांचा संघ बऱ्यापैकी फॉर्मात आहे. बटलरलाही चांगलीच लय सापडली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल नक्की सांगा. अगदी नेहमीचं मागणं, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.